वाल्मिक कराड संदर्भातली आणखी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे। सनी आठवले नावाच्या तरुणाने ही प्रसिद्ध केली ऑडिओ क्लिप। कराडने आधी मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं असं सनी आठवलेने दावा केलाय। सहानुभूतीकरता पोलिसांना फोन करून सोडवण्याचा प्रयत्न केला। वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळांची फोन ऑडिओ क्लिप ही समोर आलेली आहे। फोन संभाषणात कराड म्हणतोय सनी आठवलेला सोडून द्या, तर पोलीस निरीक्षक बल्लाळ म्हणतात सनी आठवले संदीप क्षीरसागरचा माणूस। सनीचा गैरसमज झाला, आता माफी मागतोय, त्याला सोडून द्या असं कराडांचं म्हणणं आहे। बनावट नोटा छपाई प्रकरणात सनी आठवले हा संशयित आहे आणि सनी आठवलेने फेसबुकवर पोस्ट लिहून मदतीची याचना केली। ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ना, काय म्हणताय? काय नाही, त्या सनीला लखा गुतू आता संशयित पण झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा. भाऊ शिफारस करत होते. अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे. ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता. नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. मी एसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो. तुम्हाला काही बोललो होतं. त्या आमदाराचं नाही दादा, तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके ओके. ओम नमः. दरम्यान पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांनी या क्लिपचं खंडन करताना नेमकं काय म्हटलंय बघूया। सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे। त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे। त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे। फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे। याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या होत्या बीडमध्ये। यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे। त्यांच्या विरुद्ध पुरावा मिळत आहे। त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल, परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज नाही। आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत। या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्यासोबत आहेत। कृष्णा, आधी ऑडिओ क्लिप येणं आणि आता पोलिसांनी अशा प्रकारे याचं खंडन केलेलं आहे, एकूणातच हे सगळं प्रकरण नेमकं काय, सध्या काय चर्चा आहे या सगळ्याबद्दल? ही अत्यंत गंभीर बाब आहे ही जर ऑडिओ क्लिप असेल खरी तर, कारण की या सगळ्यामध्ये जो संवाद आहे तो एका आरोपीला सोडण्यासाठी वाल्मिक कराड हा पीआयसी करत आहे आणि त्या ज्या पीआय ज्या पद्धतीने बोलतायत त्या पद्धतीने त्यांचा जर आवाज असेल तर ही कशा पद्धतीने बीडमध्ये पोलीस प्रशासनाला राजकारणी आणि त्यांच्या जवळचे लोक चालवत होते यावरनं स्पष्ट होत आहे। आणि या सगळ्यामध्ये आता बल्लाळ म्हणतायत की ही क्लिप माझी नाहीये, याची तांत्रिक तपासणी केली जाईल आणि या सगळ्यामध्ये स्पष्ट होईल। मात्र यातून एक मुद्दा स्पष्ट होतो आहे की प्रशासन, राजकारणी आणि त्याच्या जवळचे लोक म्हणजे वाल्मिक कराड कशा पद्धतीनं चालवत होते ही जर क्लिप खरी असेल तर यावरनं स्पष्ट होत आहे। आणि त्यातला संवाद जो आहे की मी एसपींशी बोलतो आणि एसपींना हवं तर माझा फोन आला होता हे सांगा, या अनुषंगानं हे आपल्याला संभाषण पाहायला मिळत आहे। स्वतः तर कृष्णाशी आपला नीट संपर्क होत नाहीये, मात्र जसं आता कृष्णा सांगतोय की या संदर्भात पोलिसांकडून तर खंडन झालेलं आहे, मात्र ही ऑडिओ क्लिप आल्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन चर्चा समोर येतात। कराडने आधी मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं असं सनी आठवलेचा दावा आहे आणि सहानुभूतीसाठी पोलिसांना फोन करून मग सोडवण्याचा प्रयत्न केला असाही दावा सनी आठवलेने केलाय। ती ऑडिओ क्लिप नेमकी काय सांगते आपण पुन्हा एकदा ऐकूया। ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ना, काय म्हणताय? काय नाही, त्या सनीला लखा गुतू आता संशयित पण झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा. भाऊ शिफारस करत होते. अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे. ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता.
नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. डीएसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून टाकलं. तुम्हाला काही बोललो होतं. त्या आमदाराचं नाही दादा, तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे पण आमदारला गेलेला आहे तो. दादा आमदाराचं- त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके अण्णा, ओके. ओम नमः. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.